परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तली परियेसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती जाहली अपारू. भक्त होता एक शूद्रू नामदया पर्वतेश्वर. त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगेन ऐका मनस्थिरू. भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुनी. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी येई धावत शेतातूनी. साष्टांगी नमन करुनी पुनरपि जाय आपुले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे. श्री गुरुतयासी न बोलती नमन केलिया उगीच असती. येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. का रे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विरवी कर जोडून शेत आपुले पिकावे. श्री गुरु पुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी. शूद्र म्हणे यावनाळ बहुवसी पीक जाहले तुझे धर्मे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरे येईल आता आता तुझे धर्मे जेवू. स्वामी यावे शेतापाशी पहावे अमृत दृष्टीसी. तू समस्ता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून नुपेक्षावे. श्री गुरु गेले शेतापाशी पाहून म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. जे सांगेन ते तुझ वाक्येसी जरी भक्तीने अंगीकारीसी. तरीच सांगू परियेसी एक भावे त्वा करावे. शूद्र विनवी स्वामी यासी गुरुवाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मज पाशी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतो नियेऊ माध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. आला शीघ्र ग्रामात अधिकार्यासी विनवीत. खंडोनी द्यावे आपुले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक जाहले बहुशेतासी. म्हणून गुतका मागतोसी अंगीकार न करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवोनी तत्क्षणी. गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्री पुत्रांसी मारू आला तो शूद्र. समजता ते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडली राजद्वारी पिसे लागले पतीसी. पीक होते बहुवसी कापून टाकी तो मूर्खपणेसी. वर्जिता पहा आम्ही त्यासे पाषाण घेऊनी मारितो. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्व ही कापिले. आमुचे जेविते भाण गेले आणि कमासा भक्षितो आम्ही. अधिकारी म्हणती तयासी कापी नाका आपुल्या शेतासी. पत्रसे आम्हा पाशी गत संवत्सरीसी द्विगुण द्यावे. वर जावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवी धान्य असे ते देईन. जावोनी सांगती अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी. त्याने सांगितले तुम्हासी विनोद असे परियेसा. जरी भीतील अधिकारी तरी धान्य देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे.
अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी पे वेठाऊके असती आम्हासी धान्य असे अपार इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनःपूर्वका उभ्या असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोनी नमन करुनी श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी श्री गुरुनाथ म्हणती तयासे वाया कापिले म्हणून या विनोदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले ते काम धेनु मज ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घरा प्रती गेला उसावया लोक येती समजत होत असे त्याचे घरी आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला शूद्र समजता संभोखी न करी चिंता रहा सुखी गुरु सोय नेणिजे मूर्खी कामधेनु असे वाक्य त्यांचे एकेकाचे सहस्रुगण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतःकरण हानी नव्हे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासी शिवमुनी असे भरवसी असेल कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले ऐसे मज श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैचे असे त्यासी निधान जोडिले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे नाना परीचे स्त्री पुत्रांसी संबोखी तसे शूद्र अतिहर्षी इष्टवर्ग बंधुजनासी येण्याची रीती सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वारा वाजला अतिशीत ग्रामीचे पीक नासले समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळिका पर्जन्य पडिला अकाळिका मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिके वीण शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यावनाळ सगुण एकेका 11 फरगडेसी पीक जाहले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला स्वभावे दुष्कृत महदाश्चर्य जाहले देखा ते शूद्र स्त्री संतोष होनी शेता आली पूजा घेऊनी अवलोकितसे आपुले नयनी महानंद करीतसे येऊनी लागे पतीचे चरणी विनवीतसे कर जोडूनी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे अज्ञानमध्ये अतिवेष्टिले नेणता तुम्हासी निंदिले श्री गुरु कैचा काय ऐसे म्हणतिले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीसी विनवोनी शेतीचे पांडवांसी पूजोनी विचार करीती दोघे जणी श्री गुरुदर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या दोघे जण स्तोत्र करीती जय जया शिवमुनी म्हणती कामधेनु कुळदैवती तूच यामुचा देवराया तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण जाहले आमुचे काम्या शरण आलो तुझ आजी भक्तवत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वानिती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोप घेऊन दोघे जण गेली आपुले आश्रमासी जाण करिता मास काळक्रमण पीक जाहले अपार गत संवत्सरा हुनी देखा शतगुण जाहले धान्य अधिका शूद्र म्हण तसे ऐका अधिकार्यासी बोलावुनी शूद्र म्हणे अधिकार्यासी पीक गेले सर्व गावासी रिता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य जाहले बहुवसी शताधिक गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा सता तुझवरी पीक जाहले बहुतापरी नेऊन या आपुले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळिका राजवाटा देऊनी
सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे सदा जासी कैचे दैन्य तया घरी सकळाभीष्ट तयासी होती लक्ष्मी राहे अखंडिती श्री गुरुसेवा भावभक्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवरप्रदानं नाम ध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।